नमस्कार मित्रांनो, आपल्या भयान प्रवासात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कृपा करून चॅनलला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपल्या भयान प्रवासाला सुरुवात करूया. रात्रीच्या गप्पात दिनेश काकांनी एक गोष्ट सांगितल्यानंतर ते म्हणाले, मी एका गावाला जाणार आहे, गावपळण अनुभवायला. आज मी तुम्हाला प्रत्येक 3 वर्षांनी घडणाऱ्या एका विचित्र आणि भयानक सोहळ्याबद्दल सांगणार आहे. या कथेबद्दल मला माझ्या मित्रांनी सांगितलं आहे. ते गाव त्याची सासूरवाडी आहे. तर तेथे प्रत्येक 3 वर्षांनी डिसेंबर महिन्यात एक विचित्र घटना होते. त्या घटनेला लोक गावपळण असं म्हणतात. जेव्हा गावपळण असते तेव्हा गावातले सगळे लोक स्वतःचं गाव सोडून जातात 3 दिवसांसाठी. 3 दिवस गाव पूर्ण ओसाड असतं. कोणीही राहत नाही गावात. एवढंच काय तर त्या 3 दिवसात गावात एसटी बससुद्धा येत नाही. बस डेपोत आधी सूचना दिलेली असते की 3 दिवस गावामध्ये एसटी सेवा बंद आहे. हे ऐकून मला कुतूहल वाटले. म्हणून मी विचारले, मग 3 दिवस काय होतं? कोण राहतं तिथे? आणि गाव सोडून सगळे का पळतात? तेव्हा त्या म्हणाल्या, हे गाव त्या 3 दिवसात भूतांनी झपाटलेलं असतं. 3 दिवस या गावावर फक्त भूतांचं राज्य असतं. मग मला अजून जाणून घेण्याची इच्छा झाली. त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली. त्याचं गाव खूप सुंदर आहे. घरापासून 2 मिनिटांच्या अंतरावर एक नदीसुद्धा आहे. जेव्हा गावपळण असतं तेव्हा वाडीतले सगळे लोक नदीच्या पलीकडे जाऊन छोट्या छोट्या झोपड्या बांधून राहतात. गावात फक्त सकाळी 8 ते 12 या वेळेत न आवाज करता काही पुरुष मंडळी जी धीट आहेत तीच पिण्यासाठी लागणारं पाणी किंवा इतर वस्तू आणायला जातात आणि 12 वाजण्याच्या आत पुन्हा परत येतात. आता मुख्य गोष्टीला सुरुवात करतो. तर झालं असं की गावपळण होती. सकाळचे 10 वाजले होते. काही लोक जेवण बनवत होते. त्यातल्या काही तरुण हौशी मुंबईवरून खास त्या सोहळ्यासाठी आलेली मंडळी होती. त्यांनी मटण बनवायचं ठरवलं, पण त्यासाठी लागणारा मसाला वाटण्याचं साधन त्यांच्याकडे नव्हतं. मग त्यातले 2 आणि 1 गावकरी माणूस असे 3 लोक छोट्या होडीने पलीकडे आले. गावात एकदम स्मशान शांतता पसरली होती. त्यांना सतत असं वाटत होतं की कोणीतरी त्यांच्यावर लांबून लक्ष ठेवत आहे. जो गावकरी होता त्याने त्या दोघांना घरात जाऊन मसाला वाटायचा पाटा आणि वरवंटा आणायला सांगितलं. मी पाणी भरून घेतो असं बोलून तो विहिरीवर गेला. हे दोघं घरात आले, पण त्यांना पाटा आणि वरवंटा काही केल्या सापडेना. तेवढ्यात एकाला समोरच ठेवलेला मिक्सर दिसला. त्याने दुसऱ्या मित्राला सांगितलं, अरे हे बघ, आता तर आपलं कामच झालं. 2 मिनिटात मसाला वाटूया आणि इथून निघून जाऊया. त्यानेही होकार दिला आणि हे लोक हे विसरले की गावात आवाज करायचा नसतो. त्यांनी मिक्सर सुरू केला तसा मिक्सरच्या आवाजाने ती स्मशान शांतता भंगली. आवाज ऐकून जो माणूस पाणी भरण्यासाठी गेला होता तो धावत घराजवळ आला आणि त्याने जे पाहिलं ते भयानक होतं. त्याने पाहिलं की समोरच्या टेकडीवरून 3 विद्रूप म्हाताऱ्या बायका किंचाळत धावत त्यांच्या दिशेने येत होत्या. त्याला कळून चुकलं की हे काहीतरी भलतंच आहे. त्याने लगेच दरवाजा ठोठावला आणि त्यांना बाहेर यायला सांगितलं. तेही घाबरले आणि बाहेर आले. तेवढ्यात त्या बायका अजून जवळ आल्या. त्यांची उंची सुमारे 8 ते 10 फूट होती. एक विचित्र वास पसरला होता. हे तिघेही जीवाच्या आकांताने पळू लागले. नदीजवळ असल्यामुळे लगेच होडीत बसून ते पलीकडे जाऊ लागले. नदीजवळ येऊन त्या बायका थांबल्या आणि किंचाळू लागल्या. त्यांचा आवाज इतका होता की पलीकडे बसलेल्या पूर्ण गावाला तो ऐकू आला आणि थोड्याच वेळात त्या ज्या टेकडेवरून धावत येत होत्या तेथे आग लागली. धुराचे लोट उठले. या तिघांनी पलीकडे येऊन झालेली सगळी हकीकत गावातील लोकांना सांगितली. तेव्हा त्यांनी देवीकडे धावा केला आणि झालेल्या प्रकाराची क्षमा मागितली. तेव्हा अचानक ती आग शांत झाली आणि परत कोणीही त्या गावात गेले नाही 3 दिवस. तर मंडळी, असं होतं या गावात. 3 दिवस ते गाव भूताच्या छायेखाली असतं. 3 दिवसानंतर देवीला कौल लावला जातो आणि देवीने कौल दिल्यानंतरच गावात प्रवेश करतात आणि जत्रेला सुरुवातही होते. या डिसेंबर महिन्यात पुन्हा ती पर्वणी येणार आहे आणि ती अनुभवायला मी स्वतः तिथे जाणार आहे.